भावनांबद्दल बोलता बोलता हा तिसरा व्हिडिओ आहे. त्याच्यात आपण पार्ट 2 मध्ये काय काय केलं ह्याच्याबद्दल थोडस बोलूया. पहिल्यांदा आपण भावनांबद्दल बोलताना आपण गेल्या व्हिडिओमध्ये भावनांचा आरोग्यावर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल बघितलं. मग भावनांचा जो इफेक्ट होतो तो कमी करायला आपल्याला कुठल्या संबंधी फायदा करून घेता येईल ते बघितलं. आता आपण बघणार आहोत लॉंग टर्म इम्पॅक्ट ऑफ इमोशन. म्हणजे जर का आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष भावनिक त्रास झाला तर त्याचा इफेक्ट काय होतो आणि तो लॉंग टर्म इफेक्ट जे आहेत ते आपल्याला कसे मॅनेज करता येतील, ते कसे सांभाळता येतील. आणि मग समरी. लॉंग टर्म इफेक्ट ऑफ इमोशन मध्ये पहिलं बघायचं की इफेक्ट ऑफ इमोशन ऑन बॉडी, म्हणजे देहावर भावनांचे काय इफेक्ट होतात. जर करता कुठेतरी मोठा शॉक बसला, कोणाचा तरी मृत्यू झालाय किंवा एक ऍक्सिडेंट झाला किंवा रेप असेल तर त्याचा इफेक्ट कसा असतो. आता ह्याच्यात जर करता कुणाचा तरी मृत्यू झाला तर जर करता तुम्ही यंग असाल, 30-40 वर्षाचे असाल, तर सडनली तुमचं संपूर्ण जीवन बदलतं. आपण त्या मृत्यूमुळे जीवन बदललं तर आहेच, पण त्या व्यक्तीचा जो व्यक्तिमत्व होता तोही गायब होतो. मग तुमचा पार्टनर असेल, तुमचा मुलगा असेल, तुमचं जे कोण असेल, तो एकदम मोठा व्हॅक्यूम होतो आणि त्याच्यामुळे भरपूर भावनिक डॅमेज होतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्यातनं लोकांना बाहेर पडता येत नाही. अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत ज्यांचं कोणतरी जवळचा गेलेला आहे आणि काही वर्ष ते आपले कुणाशी बोलू शकले नाहीत, अडकून बसलेले आहेत, बाहेर पडावं असंच वाटत नाही वगैरे वगैरे. तसंच कुणाचा तरी ऍक्सिडेंट झाला आणि अधू झाले, त्याचाही मोठा इमोशनल इम्पॅक्ट असतो. न तो इमोशनल इम्पॅक्ट शारीरिक असेल, मानसिक असेल, पण भावनिक पण असतो. मग त्याच्यामुळे तुमचा पगार जाईल, नोकरी जाईल, ते अधू झाल्यामुळे त्यांची केअर घ्यावी लागेल आणि कंप्लीट जीवन बदलतं. पण सगळ्यात महत्वाचा भावनिक शॉक जो असतो तो फार त्रासदायक असतो. तसंच बायकांची किंवा पुरुषांची, पण बायकांचं जास्त होतं, रेप जेव्हा होतो तेव्हा अत्याचार जो होतो त्याच्यामुळे जबरदस्त फटका बसतो. आणि ते ही गोष्ट अशी आहे की लोकांना सांगता येत नाही, कुणाला पब्लिकला बोलता येत नाही, आपण लपवून ठेवायचं, पण त्रास तर झालेला आहे आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हा मोठा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि बरेच वेळेला लोकांना तो इमिजिएट प्रॉब्लेम असतो, तो थोडे दिवस त्रास होतो आणि मग त्याच्यातनं शांत होऊन पुढे जाऊ शकतात. काही लोकांना त्याच्यातनं शॉर्ट टर्मच्या ऐवजी लॉंग टर्म इफेक्ट्स पण होऊ शकतात. हा आपला सडन बघितला. तसंच जर का स्लो कॉन्स्टंट क्रॉनिक स्ट्रेस असला, म्हणजे कोणतरी तुमच्यावर सारखं अरे गाढव, हे युजलेस, हे काय करतं, हे नाही असं बोलत असतील किंवा तुम्हाला सारखं घाबरवत असतील, हे कर नाही तर खबरदार, किंवा सेक्शुअल अब्यूज असेल किंवा पनिशमेंट असेल, तर ह्याच्यामुळे आरोग्यावर खूप परिणाम पडू शकतो. आणि दोन्ही सिच्युएशन मध्ये सडन किंवा स्लो क्रॉनिक कॉन्स्टंट वर जे शॉर्ट अँड लॉंग टर्म इश्यूज आहेत त्या दोन्ही बाबतीत बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लॉंग टर्म मध्ये आणि समटाइम शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला जो व्यक्ती त्याच्यातनं घडवून जातोय त्याला एखाद्या वेळेला लक्षात पण येत नाही की ह्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. बहुतेक वेळा लक्षात येतं, पण कधी कधी ते विसरून जातात, कारण त्यांना ते सफरिंग आणि डॅमेज आणि ट्रॉमा एवढा असतो, अत्याचार एवढा असतो की ते विसरायचा प्रयत्न करत असतात. मग ते एवढं विसरायचा प्रयत्न करत असतात की मग ते त्याच्यामुळे झालं हेच विसरून जातात किंवा दुर्लक्ष तरी करतात, त्याच्यावर कॅप करून ठेवतात, मग त्याच्यावर विचार करायचा नाही. मग त्याच्यामुळे त्याच्यातनं सुटका कसा काढायचा हा मोठा मुद्दा असतो. तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर आपण आता
लॉंग टर्म इफेक्ट्स ऑफ भावनांचं बोलत आहोत. तर जेव्हा आपण लॉंग टर्म म्हणतो तेव्हा काही कालामुळे होतं. मग आता ते इन्स्टंट ऍक्सिडेंट, इन्स्टंट ट्रॉमा, इन्स्टंट रेप, ते एक 5, 10, 15, 20, 2 तासाचाच घटक असतो, पण त्याचा इफेक्ट लॉंग टर्म असू शकतो. तर ते लॉंग टर्म मध्ये काय काय होऊ शकतं? जर कथा वाढत्या वयात असलं तर पर्सनॅलिटी चेंज होऊ शकते, तुमची पर्सनॅलिटी बदलू शकते. कसं? उदाहरणार्थ जर कथा सेक्शुअल अब्यूज असला लहान वयात, 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 14 वर्ष, 18 वर्ष, तर तुम्ही एखादे घाबरगुट्ट, अबोल, कुणाशी इंटरॅक्शन नको, इंटरॅक्शन विथ द ऑपोजिट सेक्स नकोच, एखादं लग्न करायचंच नाहीये, या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या बिहेवियर मध्ये बदलाव येतो. मग तुम्ही घाबरट वागता, धीटपणे बोलत नाही, बोलताना अगदी हा मी ठीक आहे, हा हा, डोकं खाली करून नजर मिळवत नाही, या सगळ्या गोष्टी असू शकतात. ह्या सगळ्या इम्पॅक्टमुळे तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, जीवनाचा दृष्टिकोन, लाईफ सिच्युएशनचा दृष्टिकोन वगैरे वगैरे. मग कुठे तुम्ही लग्नाला गेला तर तुमचा दृष्टिकोन एखादा असेल, काय उगाच आवाज खूप आहे, मी इकडे कोपऱ्यात बसते, काही नाही, किंवा अति खुश म्हणून तुम्ही दाखवणार, पण आत्म्यानं तुम्हाला त्याचा त्रास होत असेल वगैरे वगैरे. आणि काही वेगळे वेगळे वागणुकी एखादे उघडकीस येऊ शकतील, जे नॉर्मली आपल्याला दिसत नाही. ह्याच्यामुळे बरेच वेळेला तुम्ही जीवनात आपल्यालाच लिमिटेशन घालून घेता, ज्याला मी सेल्फ डिसाइडेड म्हणतो. उदाहरणार्थ, लेट्स टेक एन एक्स्ट्रीम एक्झाम्पल. सेक्शुअल अब्यूज मुळे तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम घ्या, म्हणून तुम्ही रिलेशनशिप एक्सप्लोरच करायचा विचार करत नाही, लग्नाचा विचारच करत नाही, कारण ते डेंजर आहे, नकोच कशाला. मग तुम्ही एकांतात राहायचा विचार करता, आणि मग त्याच्यामुळे ते काही प्रॉब्लेम्स येतात, ते पण तुम्हाला सफर करावे लागतात. मग भले तुम्ही सफर करता, पण त्याचा त्रास तो होतो ना. आणि तुम्ही सगळ्या बाबतीत जी काय वागणूक आहे ती सेफ असू दे, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन इश्यूज घडायला नको, म्हणून तुम्ही सारखे तसे वागत असतात. मग त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी कुठे जाणार नाही, अंधार व्हायच्या आत घरी येणार, नुसतं कामावर जाणार, परत येणार, कुणाशी जास्त बोलणार नाही, उगाच काहीतरी कोणाला बोलायला चान्स देणार नाही. घरच्या घरी, तुमच्या घरच्या 4 भिंती तुम्हाला सेफ वाटतात, बाहेर गेले की राडा होतो, घरी कोणतरी दाखवते माणसं आली ती तुम्हाला आवडत नाही, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे कधी कधी इथपर्यंत घडू शकतं की तुम्ही जर का संसार केला तर तुम्ही घाबरून घट्ट असाल, तर तुम्ही मुलांनाही नाही तिकडे नको जाऊ, डेंजर आहे, हे नको करूस, पडशील, सारखी तुम्हाला भीती असते. किंवा रिलेशनशिप्स बरोबर, फॅमिली रिलेशन्स वगैरे, त्याच्याबद्दल तुमचा व्ह्यू पॉइंट किंवा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणजे काय? सपोज तुम्हाला कधीतरी तुमच्या जीवनात लाईफ मध्ये सेक्शुअल अब्यूज झालेला आहे, आणि बरेचसे सेक्शुअल अब्यूज केसेस जनरली ओळखीचे लोक, फॅमिलीत लोक, फ्रेंड्स वगैरे असेच यांच्याकडनं जास्त होतं, असं स्टॅटिस्टिक्स आहे, मी म्हणत नाही. तर त्याच्यात जर का तसं तुम्हाला घडलेलं असलं, तर तुम्ही पुढच्या जीवनात जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्ही मग मुलांना कुठे सुट्टीला मामाकडे जाऊ दे राहायला, नाही, नको 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 नको, मामाकडे जायचं नाही, कुठेही जायचं नाही एकट्याने. मग त्याच्याकरता तुम्ही एक 8 दिवस जाल, महिनाभर सुट्टी असते ते मुलांना महिनाभर नाही पाठवणार, तुम्ही 8 दिवस त्यांच्या बरोबर जाल आणि त्यांचं राखण कराल, आणि मग 8 दिवसात परत याल. मग ह्याच्यामुळे जरा फॅमिली रिलेशन्स बदलू शकतात, ते डिफरंट होऊ शकतात, आणि लोकांचं व्ह्यू पॉइंट बदलू शकतो. सगळ्या जीवनात तुम्ही भरपूर काळजी घेता आणि प्रोटेक्टिव्ह, अति प्रोटेक्टिव्ह होऊ शकता, नुसतं प्रोटेक्टिव्ह नाही, अति प्रोटेक्टिव्ह होऊ शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा करिअर चॉईस, परफॉर्मन्स, वर्क रुटीन, लाईफस्टाईल ह्याच्यावर भरपूर इन्फ्लुएन्स होऊ शकतो. उदाहरणार्थ, सपोज कुणाला तरी फिजिकल अब्यूज झालेला आहे, तर त्याला एखाद्या हेल्पिंग प्रोफेशन मध्ये जायचं हौस येईल की आपण तिकडे जाऊन मदत करू.
किंवा फिजिकल अब्यूज होऊन तो तगडा झाला तर तो गुंड होऊन सगळ्यांना दादागिरी करून कुणालाही हे असं होऊ देणार नाही या वृत्तीने वागायला लागतो. किंवा कुणाच्या आई वडिलांपैकी किंवा फॅमिलीपैकी कुणाला तरी बरं नव्हतं, आजारी पडले आणि त्याचा त्रास होत होता किंवा आजारी पडून पडून देवाकडे गेले, तर त्या मुलाला एखादं वाटतं की मी आता डॉक्टर होऊन ह्या कंडिशनला क्युअर करायचा प्रयत्न करणार. आणि असे खूप किस्से झालेले आहेत जे डॉक्टर झालेले आहेत आणि मग त्यांनी त्या दृष्टिकोनातनं ते प्रयत्न केलेला आहे, कारण त्यांचा तो ध्येय तो असतो की आपण हे करायचं, आपल्याकडनं जे होईल ते प्रयत्न करायचं. मग तो कॅन्सर असो, दुसरा काही डिसीज असो, काही असो. तर हँडलिंग लॉंग टर्म इफेक्ट्स. पहिलं म्हणजे तुम्ही वास्तुस्थिती काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊन बघणं फार महत्वाचं आहे. त्याचा अर्थ हे नाही की काय घडलं ते चांगलं झालं किंवा काय घडलं ते वाईट झालं विसरा. पण जे काय घडलं ते घडलं, ते पास्ट आपल्याला बदलता येत नाही. पण आता आपल्याला काय करता येतं का? मी आजच्या अवस्थेत मी माझी ताकद वाढवून, मी माझी रिलेशनशिप साऊंड करून, मी काहीतरी बदलाव करून पुढे जाऊ शकतो का? फेसिंग द चॅलेंजेस. लॉंग टर्म इफेक्ट्स मध्ये चॅलेंजेस भरपूर असतात, कारण तुम्हाला टप्प्याटप्प्याला वेगळे वेगळे चॅलेंजेस येतात. तुम्हाला वाटलं तुम्ही सगळं स्थिर आहात, सगळं पक्का आहे काय, नेमका कोणतरी कुठेतरी चांगला व्यक्ती समोर येऊन एकदम भाडकन ओरडतो की ओरडला की तुम्ही आडवे होता, तुम्हाला कळत नाही काय करायचं, नर्वस होता. तर असे, हे मी सिंपल दाखवतोय पण अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या इश्यूज तुम्ही शांतपणे बसून वेगवेगळ्या करून सेफली हँडल करायचा प्रयत्न करायचा असतो. आणि हे फार कठीण काम आहे. आणि हे मी जे सांगतोय ते सोपं नाहीये. तुम्हाला बरंच काउन्सिलिंग लागेल. तुम्हाला ज्यांना कोणाला तो त्रास आहे त्यांना काउन्सिलिंग, सायकोलॉजिस्ट वगैरेची मदत लागेल. बऱ्याच वेळेला आपण आपलं पास्ट सोडून फ्युचर मध्ये गेल्यावर तुमचं जीवन बदलतं. तर ते जीवन बदलल्यावर तुम्ही त्याच्यात अडॅप्ट होऊन जर का ऍडजस्ट होऊ शकलात तर ते सक्सेसफुली करू शकता. तुम्ही परत आपल्या पास्ट मध्येच राहत बसलात की नाही हे असं घडू शकतं, असं घडू शकतो, त्याच्यातच भीती किंवा त्याच्यातच काळजी करत राहिलात तर परत त्रास वाढू शकतो. तर कधी कधी ते ऍडजस्ट करणंही फार गरजेचं आहे. सोपं आहे का नाही सांगता येत नाही. काही वेळेला तुम्ही एक न्यू आयडेंटिटी घेतलीत, म्हणजे गाव सोडायचं, नाव बदलायचं आणि दुसरीकडे जाऊन राहायचं आणि कुणालाही जुने कॉन्टॅक्ट ठेवायचे नाहीत, तर तुम्हाला एखाद वेळे नवीन फ्रेश स्टार्ट करता येईल नवीन व्यक्तीसारखं. आणि ते नवीन व्यक्तीसारखं करून तुम्हाला एखाद वेळे फार फायदा होऊ शकतो जर का तुम्हाला ते जमलं तर. आणि ह्या सगळ्या क्वालिटीज जे आपण बोलतोय ह्या सगळ्या गरजेच्या आहेत तुम्हाला तुमचं सिच्युएशन मॅनेज करायला. कारण तुमचं जे सिच्युएशन आहे ते फार युनिक आणि फार कठीण आणि फार ट्रॉमॅटिक असल्यामुळे तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायला बरीच मदत लागू शकेल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीकडे हिडन स्ट्रेंथ असते, लपलेली ताकद. जे आपल्याला वाटतं आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाही. आणि बऱ्याच वेळेला लक्षात येतं की यार आपल्याला हे कसं जमलं, हे का जमलं, आपल्याकडे एवढी ताकद होती का, कुठनं आली ही ताकद. तर हे सगळं जे करायला तर त्याच्यात आम्ही त्याला अनअर्थिंग द हिडन टॅलेंट, हिडन स्ट्रेंथ, म्हणजे तुम्ही तुमची ताकद जी आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ती ओढून काढा आणि त्याचा वापर करा आणि मग बघा की कसा फायदा होतो. आता समरी मध्ये मी अगदी शॉर्ट मध्ये सांगतो. आपण अंडरस्टँडिंग लॉंग टर्म स्ट्रेस इफेक्ट्स बद्दल बोललो. प्रत्यक्ष काय आहे आता त्याच्यावर लक्ष द्या म्हणून सांगितलं. चॅलेंजेस मॅनेज करायचे आहेत, इश्यूज सगळे हँडल करायचे आहेत, चेंज सक्सेसफुली मॅनेज करायचं आहे, न्यू आयडेंटिटी घेता आली तर घ्यायची आहे आणि बऱ्यापैकी तुमची हिडन स्ट्रेंथ वापरायचा प्रयत्न करणे आहे. आणि हिडन स्ट्रेंथ वापरली तर खूप फरक पडेल अशी अपेक्षा आहे.
आता हा जो गंभीर विषय आहे हा आम्ही अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे, पण हे एवढं सोपं नाही आहे हे मलाही माहिती आहे. आणि ह्याच्यावर कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत, कितीतरी चर्चा झालेली आहे. तर मी असं ते सांगायचा प्रयत्न करत नाहीये की हे सोपं आहे म्हणून, पण उघडकीस आणायचा प्रयत्न करतोय की अशा ज्या गोष्टी घडतात ते आपल्याला समजले, आपलं लक्ष असलं, आपल्याला माहिती मिळाली तर आपल्याला कुणाची तरी मदत करावी, आपल्याला मदत करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यांना सांत्वना देता येते. म्हणून हा पर्टिक्युलर व्हिडिओ त्याच्याकरता मी बनवलेला आहे की लोकांच्या उघडकीस आला तर त्यांना त्याची माहिती मिळेल आणि आपल्याकडे जसं काही झालेलं असलं तर त्याची पण जाणीव होईल की अरे मला असं झालं, त्याला मी मदत घेतली पाहिजे. डुईंग मध्ये फार काही नाहीये. डुईंग मध्ये नुसतं तुम्हाला जे काही समजलंय त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या सभोवती अभोवती कोणी असेल, कुणाची मदत करता आली तर मदत जरूर करा आणि चांगल्या वृत्तीने मदत करा. आणि हे सगळं करायला लागलं तर तुम्हालाही शांतता मिळेल आणि मग लोकांचा फायदा करायचा प्रयत्न करा. आता थोडीशी माझ्याबद्दल माहिती. मी ॲक्युपंक्चरिस्ट नॅचरोपॅथ आहे. पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आम्ही सूर्यनमस्कार शिकवतो. आम्हाला सूर्यनमस्कार शिकवायला 8 आठवडे लागतात. दर आठवड्याला 1-1 तासचा क्लास असतो. आमच्याकडे सूर्यनमस्कारात 70 प्रकारचे लेवल्स ऑफ डिफिकल्टी आहेत. तर ते आम्ही जेवढं लोकांना पोहोचवता येईल 8 आठवड्यात त्या लेवलपर्यंत त्यांना इंडिव्हिज्युअली घेऊन जातो. मी शिवांबूचा प्रचार करतो. शिवांबूचा तज्ञ असल्यामुळे आम्ही निसर्ग उपचाराला सायंटिफिक बेसिसवर आणायचा प्रयत्न चालू आहे. मी गेले 5 वर्ष ऑनलाईन क्लिनिक चालू आहे माझं. लोकांनी मला ईमेलवर कॉन्टॅक्ट करावं आणि कॉन्टॅक्ट केल्यावर मी त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो. असं जगभरचे पेशंट्स कॉन्टॅक्ट करतायत मला आणि ज्यांचे बऱ्याच लोकांना फायदे होत आहेत असं ते सांगतात. आणि शेवटी आता ही मालिका 2 महिने होऊन गेले. दर आठवड्याला 1-1 व्हिडिओ तुम्हाला रिलीज करून आम्ही पाठवतोय, माहिती देतोय. प्रतिसाद पण चांगला मिळालेला आहे. बरीच लोक सांगतायत की माहिती चांगली आहे आणि फायदेशीर आहे. तर असे विविध टॉपिक घेऊन आम्ही तुमचा फायदा करण्याच्या दृष्टीने माहिती देतोय. अजून पुढचे 1-1.5-2 महिने ही मालिका चालू राहील. या मालिकेचं बघून त्याच्यातला ज्ञान घेऊन तुमच्या जीवनात जे काय उतरवता येईल ते उतरवा आणि त्याचे फायदे घेऊन निरोगी राहायचा प्रयत्न करा. आमची इच्छा आहे की आपण सगळे आरोग्य चांगला घडवावा आणि रोगाकडनं मुक्त व्हायचं हा एक मार्ग आम्ही दर्शवून देतो. आता मी तुमची आज्ञा घेतो आणि पुढच्या आठवड्यात परत याच वेळेला इकडे भेटू. नमस्कार. स्वतःला निरोगी व्यक्ती म्हणून विकसित करण्याची ही मालिका 12 ते 15 भागांची आहे. ही मालिका आपले आरोग्य वर्धित करण्यासाठी आमच्या ऑनलाईन शिक्षण आणि सहाय्य सेवांच्या माध्यमातून शिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करेल. आम्ही ईमेलवरील सर्व प्रश्नांचे स्वागत करतो. हेल्थ सायरन सेवा ऑफर आणि आमच्याशी कसे कनेक्ट करावे याबद्दल संक्षिप्त माहिती. Download app Health Siren for all health solutions at your doorstep.